ठाकरे सेनेच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र पाठवण्यात आलं. शिंदे सेनेत विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजल्याचा पत्रातून दावा करण्यात आलाय. शिंदे सेनेत विलीन झाल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे असा पत्रात मुद्दा मांडण्यात आलाय. घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कुठल्याही पक्षात विलीन होता येणार नाही असा पत्रातून मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स या पत्रासंदर्भात? श्रुती, उद्धव ठाकरेंच्या पक्षातील खासदार फुटल्याच्या नंतर संसदीय पक्षाच्या वतीनं उद्धव ठाकरेंच्या संसदीय पक्षाच्या वतीनं गटनेते अरविंद सावंत यांनी आतापर्यंत पाठवलेलं फुटीर खासदारांना दुसरं पत्र आहे. आणि या दुसऱ्या पत्राच्या वतीनं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की फुटीर खासदारांना कुठल्याही दुसऱ्या गटात विलीन होता येणार नाहीये. हा मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे पत्रामधनं की तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये विलीन झालेले आहात, अशा पद्धतीच्या बातम्या माध्यमांमधनं आलेल्या आहेत, किंवा तुम्ही त्या पक्षामध्ये विलीन झालेले आहात अशा पद्धतीचं चित्र एकंदरीत निर्माण केलं जात आहे. पण तुम्हाला कुठल्याही पक्षात विलीन होण्याचा अधिकार नाहीये. हा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून गटनेते अरविंद सावंत यांनी उपस्थित केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. श्रुत्या, अनेक मुद्दे या पत्रातून उपस्थित केल्या, पण चौथा मुद्दा यातला अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या मुद्द्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की घटनेच्या कलम 10च्या अनुषंगानं, घटनेच्या 10व्या अनुसूचीतील कलम 4च्या अनुषंगानं विधिमंडळ सदस्यांना मूळ राजकीय पक्षाचे विलीनीकरण स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा कुठलाही अधिकार नाहीये. म्हणजे खासदारांना दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा किंवा दुसऱ्या पक्षातून घेण्याचा कुठलाही अधिकार नाहीये. त्याचा सगळा अधिकार जो आहे तो मूळ राजकीय पक्षाकडेच आहे. आणि मूळ राजकीय पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी या विलीनीकरणाला मान्यता दिलेली नाहीये. त्यामुळे विधिमंडळ दलाच्या सदस्यांना देखील अशा पद्धतीचं नक्कीच प्रमोद, आता या सगळ्या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतायत अपडेट्स घेत राहूच. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.